गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकानं मुंबईमध्ये जाऊन जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेकी केली होती असा दावा सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांनी केला। विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गित्ते हा आपल्याला धमकी देण्याचं काम करतोय असं आव्हाड यांनी म्हटलं होतं। त्यानंतर विजयसिंह बांगर यांनी हा दावा केलाय। विजयसिंह बांगर यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या मुलाचा हात असल्याचं सांगत काही पुरावे देखील समोर आणले होते। ह्याच्या आधी पण प्रसारमाध्यमापाशी सांगितलेलं आहे की गोट्या गीते आणि एक तांदळे नावक युवक आहे, त्यांनी मला सुरेश दसालना व जितेंद्र आव्हाडला जीव मारण्याची धमकी दिली। ह्या तांदळीनी गोट्या गीतेनी जितेंद्र आव्हाड साहेबांची मागच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये रेखी केली अशी पण आम्हाला प्राथमिक माहिती भेटली होती। मुंबईमध्ये जाऊन रेखी केलेली होती। त्याच्यामुळे ह्या तांदळ्यावर आणि ह्या गोट्या गीतेसारख्या आणि तांदळ्यासारख्या सराईत गुन्हेगारावर बीड पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी एवढीच त्यांच्याकडून आशा बाळगली। तर महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार आरोपी गोट्या गित्तेचा नवा व्हिडिओ समोर आलाय। गोट्या गित्तेनं सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केलाय। एकीकडे पोलिसांकडून फरार गोट्या गित्तेचा शोध सुरू आहे, तर दुसरीकडे गोट्या गित्ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून सुद्धा पोलिसांना कसं सापडत नाही असा सवाल उपस्थित होतो। की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत, वाल्मिक अण्णा कराड सोबत। ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही, अगर काही संबंध नाही माझा, पण हे जितेंद्र आव्हाड, संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामण्या मॅडम, की दामण्या मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं, कोणातरी मुलीला घरातून उचलून नेतो। अरे बाबा, माझ्यावर ते गुन्हा कुठं दाखल आहे ते दाखवा माझ्यावर। आणि पुन्हा हे